अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा. आपल्या चॅनेलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची आणि प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, उद्या आहे कमला एकादशी. उद्या अधिक महिना सुरू आहे, पुरुषोत्तम मास सुरू आहे आणि या महिन्यामध्ये धोंड्याच्या महिन्यामध्ये आलेली आहे ती एकादशी. त्यामुळे या एकादशीला अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि वर्षभर तुम्ही काय कोणते व्रत वैकल्य करत नाहीये किंवा एकादशीचे व्रत कधीच तुम्ही केलं नाहीये, पण मी आवर्जून सांगेन तुम्ही उद्याचं व्रत आवर्जून करा, कारण या व्रताचे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. हा संपूर्ण महिना भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि त्या महिन्यामध्ये एकादशी आपली आली आहे, कमला एकादशी. त्यामुळे त्या एकादशीला ज्या ज्या सेवा तुम्ही करणार आहात त्याच्या 100 पटीने तुम्हाला फळ त्याचं मिळणार आहे. यामुळे या एकादशी दिवशी तुम्हाला उपवास नाही करता आला, ज्यांची एकादशी पहिल्यापासून आहे ते तर करणारच आहेत, पण तुम्ही कधीच केली नाही पण तुम्हाला सेवा करायची आहे तर तुम्ही सेवा करू शकता. तुम्हाला एकादशीचा उपवास जरी नाहीत केला तरी देखील तुम्ही सेवा करू शकता. तुम्हाला ज्या ज्या सेवा मी सांगणार आहे त्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत. कारण या पुरुषोत्तम मासामध्ये आपल्याला अधिकाधिक सेवा कशा पद्धतीने करता येतील, भगवान विष्णूंना कसं प्रसन्न करून घेता येतील. बघा, आपण मनुष्य आहोत. मनुष्य म्हणलं की जीवनामध्ये सुख दुःख सगळं सुरू असतं आणि यामध्ये खचून नका हो जाऊ. प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती आहे. आज आपल्या जीवनामध्ये दुःख आलेलं आहे तर उद्या सुख नक्कीच येणार आहे. त्यामुळे खचून न जाता जीवनामध्ये कसं उभा राहता येईल, जीवनामध्ये कशा पद्धतीने आपल्याला ते समोर एखादं युद्ध सुरू आहे असं समजा, आपल्या जीवनामध्ये वादळ आलेलं आहे असं समजा आणि त्याच्यातून मार्ग मिळतो. फक्त थोडासा धीर धरावा लागतो. फक्त ज्या पद्धतीने सेवा केली की लगेच फळाची अपेक्षा असते त्याच पद्धतीने जीवनात देखील असतं. एखादी विशिष्ट अशी गोष्ट असते ती मिळवण्यासाठी आपल्याला थोडी धडपड करावी लागते, कष्ट करावं लागतं, झिजावं लागतं, दगडासारखं झिजावं लागतं. पूर्ण झिजल्यानंतर आपल्याला कुठेतरी ते काहीतरी मिळत असतं. प्रत्येक गोष्ट आपल्याला लगेच सिंपल पद्धतीने, ज्या पद्धतीने आपले आई वडील आपल्याला मागितले सगळं लगेच हातामध्ये देतात आणि आपल्याला तीच सवय लागलेली असते की तोंडातून काढले की हातात आपल्याला हवं असतं. तर ही गोष्ट कायमस्वरूपी आपल्या जीवनामध्ये नाही अवलंबू शकत आपण. आपल्याला देखील आपल्या खांद्यावरती भार घ्यावा लागणार आहे, आपल्याला देखील आपल्या पायावरती उभं राहावं लागणार आहे, आपल्याला देखील थोडंसं झिजावं लागणार आहे, खचावं लागणार आहे, त्याच्यातूनच उभं राहावं लागणार आहे. प्रत्येक गोष्ट आईवडिलांवरती देखील अवलंबून काही देखील नाही आहे. त्यामुळे तुम्ही लक्षात घ्या, कोणी सुद्धा खचायचं नाही आहे, काही नाही आहे, काय करू काय नको. सगळ्यांना, माझ्या सगळ्या पिढीला, म्हणजे आपली जी तरुण पिढी आहे त्यांना, माझ्या सर्व ताईदादांना सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, कधीच कोणताही वाईट विचार करू नका. कारण भरपूर असं काही बघितलंय मी, पण आता ते नको वाटतं बघायला पण. त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे की सेवा करा, सेवेकरी बना, सेवेकरी घडवा आणि कष्ट करत राहा. कष्टासोबत सेवेची जोड दिल्यानंतर आपल्या नशिबाचे दिवस कसे पालटतील, कधी आपल्या लक्षात देखील नसणार किंवा मनात देखील आणलं नसेल तुम्ही की माझ्या जीवनात देखील हा इतका सोन्याहून पिवळा दिवस येईल, असा दिवस देखील तुमच्यासमोर येऊन उभा राहील. तुम्हाला कळणार देखील नाही. इतकं महत्त्व असतं प्रत्येक सेवेचं. आणि या महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये ही सेवा म्हणजेच कमला एकादशीच्या दिवशी आपण जी सेवा करतो या सेवेला अतिशय महत्त्व आहे. तुम्ही उपवास करा ना नाही करा, सकाळची सुरुवात करायची आहे. सूर्याला अर्घ देण्यापासून सकाळी लवकर उठायचं आहे, सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचं आहे. जास्त वेळ करायचं नाही, 8-8:30 पर्यंत अर्घ्य देऊन मोकळं व्हायचं आहे. ज्यावेळेस सूर्य उगवतो त्यावेळेस अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना ओम गृहिणी सूर्याय नमः, ओम गृहिणी सूर्याय नमः असा 11 वेळा मंत्र बोलायचा आहे. नंतर तुम्हाला तुमची जी काही पितरांची सेवा असेल, बघा कितीही मोठा पितृदोष असेल यामुळे निघून जातो. त्यामुळे देवपूजा करण्या अगोदर तुम्हाला पितरांची सेवा करायची असेल, दक्षिण दिशेला बसा आणि पितृअष्टक एकदा बोलायचं आहे. पितरांची सेवा करताना जे आसन घेतात ते देखील वेगळं ठेवायचं आहे तुम्हाला. आणि त्याच पद्धतीने त्या आसन अशा ठिकाणी ठेवायचं जिथे कोणाचा हात लागणार नाही. हातपाय स्वच्छ धुवायचे, नंतर देवपूजा करायची आहे, एवढं लक्षात घ्या. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरामध्ये, आता प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती आहे, प्रत्येकाच्या देवघरामध्ये आहे, मला माहिती आहे, प्रत्येकाच्या घरामध्ये आहे. तर आपण काय करायचं आहे, त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे. भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर भगवान विष्णूंच्या मूर्तीवरती अभिषेक घालायचा आहे. बालाजी महाराजांची मूर्ती असेल तर बालाजीच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे. आणि भरपूर लोकांची इच्छा असेल व्यंकटेश स्तोत्राची सेवा सुरू करायची, तर अतिशय उत्तम दिवस आहे तो उद्याचा. त्यामुळे तो दिवस चुकवू नका. उद्याच्या दिवसापासून 3 रात्रीची सेवा केली तर त्याचा अनन्यसाधारण तुम्हाला महत्त्व प्राप्त होणार आहे, फळ मिळणार आहे, एवढं लक्षात घ्या. साक्षात बालाजी महाराज तुम्हाला दर्शन देतील. तर काय करायचं आहे, तुम्ही तुमच्या देवघरामध्येच अभिषेक वगैरे घालून तुम्ही
ठेवलं तरी देखील चालणार आहे मूर्ती, किंवा तुम्हाला वेगळी पूजा मांडणी करायची असेल तर तुम्ही वेगळी पूजा मांडणी देखील करू शकता. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, अभिषेक घालताना 16 वेळा पुरुष सुक्तम बोला तर सोन्याहून पिवळं सुंदर अशी सेवा होईल. त्यामुळे पुरुष सुक्तम संस्कृतमध्ये म्हणू का प्राकृतमध्ये म्हणू का तुमच्या इच्छेने तुम्ही बोला, नाही तर तुम्ही यूट्यूबला लावून दिलं तरी देखील चालणार आहे. 16 वेळा पुरुष सुक्तम, 1 वेळा स्त्री सुक्तम बोलायचं आहे. आणि काहीच नाही जमत तर तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत करत जर अभिषेक घातला तरी देखील चालणार आहे. नंतर त्यांना या दिवशी तुळशीला अतिशय महत्त्व आहे एकादशीच्या दिवशी. त्यामुळे तुळस तुमच्या हाताने, स्त्रियांनी तुळस तोडू नये असं म्हटलं जाताना एकादशीला तुळस तोडायचंच नसते. आदल्या दिवशी म्हणजे आजच तुम्हाला तुळस लागणार आहे. विष्णू सहस्त्र नामावली तुम्हाला पठण करायची आहे. 1008 नावं असणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तेवढी तुळस तुमच्याकडे नसेल अवेलेबल तर तुम्ही एक पान जरी सतत पान घ्यायचं, तुमचं पहिलं नाव घ्यायचं, नंतर दुसरं नाव घ्यायचं, फक्त चरणाशी टेकवायचं, माघारी घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्ही विष्णू सहस्त्रनामावली देखील पठण करू शकता. आवर्जून करायचे आहे. नाही तर तुम्ही फक्त हात जोडायचे, तुळशीपत्र अर्पण करायची. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा ओम नमो भगवते पुरुषोत्तमाय नमः, ओम नमो भगवते पुरुषोत्तमाय नमः अशा पद्धतीने आपल्याला मंत्राचा जप करायचा आहे. 108 वेळा तुम्ही करू शकता. नंतर बघा, व्यंकटेश स्तोत्राची देखील सेवा करायची आहे. तुम्ही व्यंकटेश स्तोत्राची देखील सेवा करू शकता. तुम्ही 21 वेळा 21 मंडल आपल्याला कंप्लीट करायचं आहे. यासाठी दिवसभरामध्ये थोडं जरी पठण केलं तर तुम्ही तरी देखील चालणार आहे. किंवा ज्यांना सेवा सुरू करायची आहे, रात्रीचे 12च्या वाजता जर सेवा केली तर अतिशय सुंदर असं होईल. नाही तुम्हाला 3 दिवस करायचं तर तुम्ही उद्याच्या दिवशी फक्त एकादशीच्या दिवशी रात्री 12 वाजता जरी सेवा केली तरी देखील चालणार आहे. 21 मंडल व्यंकटेश स्तोत्राचं करायचं आहे. व्यंकटेश स्तोत्र बोलायला अजिबात विसरायचं नाही आहे. दिवसभर आपल्या घरामध्ये भगवान विष्णूंचं नामजप सतत व्हायला हवं. विष्णू सहस्त्रनामावलीचे पठण करायचं आहे. त्याच पद्धतीने बघा, भगवान विष्णूंच्या चरणी कशी आपली सेवा राहील, कशी आपली सेवा जाईल याकडे आवर्जून लक्ष द्यायचं आहे. छोटीशी सेवा आहे, पण ही सेवा करणं देखील तितकं महत्त्वाचं आहे. कारण या सेवेमुळे आपल्या जीवनातील सगळे बरेचसे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. मैत्रिणींनो, तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर या सेवेने तुम्हाला संतती प्राप्ती देखील होऊ शकते. भरपूर प्रयत्न करून देखील संतती होत नसेल तर भगवान विष्णूंची जी 40 दिवसांची सेवा आहे, तुम्हाला दरवेळेस मी ओरडून सांगत असते आणि मनाच्या सेवा सांगत नाही, या केंद्रातून दिलेल्या सेवा असतात त्याच तुमच्यापर्यंत मी पोहोचवत असते, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे कोणत्याही प्रकारची मनात शंका आणू नका की ही सेवा सांगितली खरी आहे का, खोटी आहे का, अजिबात आणायची नाही. सेवेवरती मुळात शंकाच घ्यायची नाही. मी तुम्हाला ज्या सगळ्या सेवा सांगते ना त्या केंद्रातून दिलेल्या असतात. आणि अजून तुम्ही दोघींचे व्हिडिओ बघत असतील, तुम्हाला सांगायचं असेल तर आपल्या दुसऱ्या पूजाताई आहेत, त्यांचे देखील तुम्ही व्हिडिओ पाहत असाल बरोबर, त्या देखील सांगतात तुम्हाला सगळी माहिती, त्या देखील केंद्रातल्याच असतात. आम्ही केंद्रातल्याच माहिती सांगतो आणि असं नाही आहे की त्यांना कम्पेअर वगैरे करायचं, असं काही सुद्धा नाही आहे. तुम्ही माझे बघा नाही, त्यांचे व्हिडिओ बघा, कोणाचेही बघा, पण जे माहिती सांगतो ते केंद्रातून दिलेली माहिती असते, तीच तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आम्ही करतो, एवढं लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही नक्कीच ह्या सेवा करत जा. सेवेवरती विश्वास ठेवून सेवा करायला शिका. याच दिवशी तुम्हाला गीतेचा 15वा अध्याय देखील आवर्जून बोलायचा आहे. गीतेचा 15वा अध्याय चुकवायचा नाही आहे. त्याच पद्धतीने काही होऊ द्या, संक्षिप्त श्रीमद भागवत तुम्हाला पठण करायचं म्हणजे करायचंच आहे. कितीही मोठा पितृदोष असो, कितीही प्रखर पितृदोष असो, त्यातून तुमची सुटका होते म्हणजे होतेच. कारण कधी कधी असं होतं की पितृदोषामुळे देखील आपल्या घरामध्ये संतती प्राप्ती नसते, लक्षात घ्या. संतती प्राप्ती नसते, कोणतेही काम होत नाही, प्रत्येक लग्नामध्ये देखील अडथळे येतात पितृदोष असेल तर त्यामुळे नक्की एवढं लक्षात घ्या की तुमच्या घरामध्ये तुम्ही आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवताचं पठण करायचंच आहे. नाही शक्य तर यूट्यूबला लावून दे, श्रवण तर नक्कीच तुम्ही करू शकता की नाही. तर तुम्ही या छोट्या छोट्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत. भगवान विष्णूंच्या चरणी ही सेवा समर्पित करायची आहे, रुजू करायची आहे. एवढं लक्षात घ्या, जेवढ्या सेवा कराल तेवढ्या सगळ्या भगवान विष्णूंना समर्पित जाणार आहे. की माझी सेवा, जेवढ्या मी सेवा केल्या आणि ती सेवा माझ्या भगवान विष्णूंपर्यंत पोहोचेल का, त्यांनी स्वीकार केला असेल का, काहीही मनात आणायचं नाही आहे. एवढं लक्षात ठेवायचं की माझ्या हातातून भलेही व्रत झालं नाही, माझ्या हातून भलेही उपवास झाला नाही, पण माझ्या हातातून भगवान विष्णूंची अत्यंत आवडती, प्रिय व उच्च कोटीची सेवा माझ्या हातून घडलेल्या आहे. यात आनंद मानायचा, एवढं लक्षात घ्या. आणि सेवा करत राहायचं आहे. आणि अधिक महिन्यामध्ये अधिकचं पुण्य मिळवायचं असेल तर उद्याच्या दिवशी अजिबात विसरायचं नाही. उद्याच्या दिवशी सगळ्या सेवा करायला विसरायच्या नाही आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.